हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि पार्टचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल मी झालेलो शिफ्ट. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल माझं होम टूर, आणि त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की मी होणार शिफ्ट रूम शिफ्ट करणार. तर मी 7 जानेवारीला रूम शिफ्ट केलेली आहे आणि हा पहिला ब्लॉग असणार, म्हणजे हा बॅकग्राऊंडसोबत पहिला ब्लॉग आहे. आणि ह्याच्या पुढचे जेवढे पण ब्लॉग शूट होईल ते इकडनं शूट होईल ह्या बॅकग्राऊंडमधनं. तर आता मेन टॉपिकवर येऊ. तर टायटल त्यांनी बघून समजलंच आहे हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार, फूड ब्लॉग प्लस चॅलेंज ब्लॉग असणार. तर ह्याच्यात मी चॅलेंज करणार आहे की 100 रुपयेमध्ये टागोनगर विक्रोळीमध्ये तुम्हाला काय काय खायला भेटतं, किती आयटम खायला भेटतात आणि क्वालिटी आणि टेस्ट कशी असणार त्याची तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. तर मी थोड्या वेळातच निघेल, आताशी 5:30 वाजलेले. तर मी म्हणजे 6च्या दरम्यान निघेल इकडनं चालत जाताना. टागोनगरला पोचल्याच्या नंतर तुम्हाला तिकडचा एरिया दाखवेल, कुठनं काय काय घेतो आणि प्राईस काय असेल. मग त्याच्यानंतर घरी येऊनच मी तुम्हाला रिव्ह्यू सांगेल की कसं काय काय. तर चला आता मी निघतो, तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 6 आणि फायनली मी निघालो टागोनगरसाठी. आणि एवढं लवकर का जातो, कारण की रात्रीचा टाईम झाला की माझा मोबाईलमधनं तुम्हाला एवढं पण जास्त रात्रीच्या क्लिप दाखवू नाही शकत, म्हणून मी लवकर चाललो आहे, म्हणजे तुम्हाला नीटपैकी सर्व काय दाखवू शकतो. आणि मी घरीच येऊन रिव्ह्यू करणार. तर घरी पोचायला कमीत कमी 7:30 वाजतील. तर चला आता मी चालत चाललेलो आहे, पोचलो की कंटिन्यू करतो. तर फायनली पोचलो टागोनगरला आणि आता पहिला हॉल्ट आहे गुप्ता वडापाव. तर आता गुप्ता वडापावच्या इथे पोचलो की कंटिन्यू. फायनली गुप्ता वडापावच्या इथे पोचलेलो आहे. आता गुप्ता वडापावच्या इकडनं निघालो आहे. गुप्ता वडापाव, एक वडापाव 15 रुपये आहे. आणि आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे, त्यात थोडा पुढे गल्लीच्या इथे आहे. आणि इकडनं एक बाजूला गल्ली निघते, तिकडनं जस्ट पुढे आलं की एक मंचुरियनवाला आहे. तो मंचुरियनवाल्याच्या इकडे मंचुरियन घेतो. तर चला. मंचुरियनसुद्धा घेऊन झालेलं आहे. आणि आता गुप्ता वडापाव हे 2 आयटम झालेले घेऊन. आणि आता इकडनं मी चाललेलो आहे 7 नंबरला, टागोनगर 7 नंबरला. आणि ह्या सर्व दोघांची, गुप्ता वडापावची आणि मंचुरियनवाल्यांची दोघांची लोकेशन तुम्हाला मी देईल खाली. तर चला. तुम्ही आता सिद्धिविनायक स्कूलच्या इकडनं चालत आलात की तुम्हाला इकडे जस्ट एक समोर गुलाबजामुनवाला दिसेल शॉप. तर आता ह्याच्याकडनं एक गुलाबजामुन घेतो आणि पर पीस कितीला पडतो ते तुम्हाला सांगतो. तर चला. आता गुलाबजामुन घेऊन झालेलं आहे कंप्लीट. आणि इलायचीवाले गुलाबजामुन घेतलेलं आहे, पर पीस 10 रुपये. तर चला आता मी इकडनं आता पुढे जाईल, शॉर्मा घ्यायचा आहे मला. तर आता शॉर्मा घ्यायला जाईल तिकडे. हा ब्लॉग कंटिन्यू करतो. हा पूर्ण टागोनगर मार्केट आहे. इकडे टागोनगरचा मंडे मार्केटसुद्धा लागतो. तर इकडनं थोडंच पुढे एकदम शॉर्मावाला आहे, म्हणजे 7 नंबरच्या एंडिंगच्या दरम्यान शॉर्मावाला आहे. तर तिकडे जाऊन आता शॉर्मा घेतो. तर चला. आणि सर्वांचे ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि खाली जसा व्हिडिओ अपलोड केले तिकडची लोकेशन आणि ते रेट काय ते सर्व सांगेलच. तर चला. तर इकडनं समोरनं शॉर्मा घेतो. रेट काय, गर्दी खूप आहे. तर शॉर्मा घेतल्याच्या नंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली सर्व आयटम घेऊन झालेले कंप्लीट. शॉर्मा पण घेतला आणि बाकीचे 3 आयटम पण घेतलेले. टोटल 4 आयटम घेतले. ते तुम्हाला प्रॉपर घरी जाऊन सांगेल कुठले आयटम घेतले, त्याचे प्राईस काय आणि त्याचा रिव्ह्यू काय, ते टेस्ट रिव्ह्यू तुम्हाला सांगेलच घरी जाऊनच. आता मी इकडनं चाललो आहे घरी. आता रिक्षा पकडून मी जाईल पटकन. तर चला आता हा ब्लॉग घरी जाऊनच कंटिन्यू करतो. फायनली मी आता जस्ट घरी पोचलेलो आहे आणि ह्या सर्व आयटम घेऊन आलेलो आहे. तर आता फ्रेश होतो थोडंफार आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला प्रॉपर बसून रिव्ह्यू सांगतो. तर चला. आता ताटात थोडं आयटम काढून ठेवलेलं आहे. एक गुलाबजामुन आहे,
एक शॉर्मा, थोडेफार मंचुरियन काढून ठेवले आणि वडापाव. तर आता बसून प्रॉपरपैकी आता रिव्ह्यू देतो. चला, बघितलं मी प्रॉपर प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे. तर पहिला तुम्हाला सांगतो, प्राइजिंग सांगतो सर्वांची. तर 50 रुपयाला एक शॉर्मा आहे, त्याच्यानंतर 10 रुपयाला एक गुलाबजामुन, पर पीस 10 रुपये गुलाबजामुन आहे, आणि अर्धा डझन 40 रुपये इलायचीवाले आहे, आणि त्याच्यानंतर 15 रुपये वडापाव गुप्ताचा, आणि हे 20 रुपयाचे मंचुरियन आहे टोटल. तर आता प्राइजिंग झाली. तर आता तुम्हाला सांगतो याची टेस्ट. आता प्रत्येकाची एक एक करून टेस्ट सांगतो. तर सर्वात पहिला मी वडापाव घेतो खायला. वडापाव एक नंबर आहे. म्हणजे गुप्ता वडापाव हा विक्रीमध्ये खूप वर्ष आधीपासूनच आहे. तर गुप्ता वडापावचा खूप लोक फॅन आहे, आणि त्यासोबत या गुप्ता वडापावची सुकी चटणी ही स्पेशलिटी आहे. आणि 15 रुपयाला एकदम खूप बेटर वडापाव आहे. ह्याच्यापेक्षा आता खूप ठिकाणी 20-20 रुपये वडापाव आहे, ते एकदम असे म्हणजे प्रॉपर चांगले नसतात, पण हा एक नंबर वडापाव आहे. तर ह्याला मी रेट करेल 7/10. 3 मार्क मी कशाला कापले, कारण की इकडे वेट करायला खूप वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला 15-20 मिनटं तर वेट करायला लागणारच. आणि दुसरा पॉईंट म्हणजे ह्याच्यात ओली चटणी नाही, जी ग्रीनवाली ओली चटणी आहे, ते 3 आहे. तर ह्याचे मी पॉईंट कापलेले. तर आता मी सेकंड ट्राय करतो मंचुरियन. तर मंचुरियन मी प्लेटमध्ये एकदम थोडेसे काढून ठेवलेले, 4-5च आहे. तर मंचुरियनसोबत चटणी दिलेली आहे. ही चटणी खूप तिखट असते. मी यांचे मंचुरियन आधी पण ट्राय केलेले, तर याची चटणी खूप तिखट असते. तर मग लावून खातो. मंचुरियन एकदम डिसेंट आहे, आणि मंचुरियनची टेस्ट नो डाऊट खूप चांगली आहे. म्हणजे कोबी मंचुरियन म्हटलं तर पहिलं तर कोबीचं लय टेस्ट येतं, आणि त्यासोबत थोडंफार त्यांचं ते बॅटर आणि शेजवान चटणी पण एक नंबर आहे. तर मी ह्याला रेट करेल 8/10. तर ह्याचा पण सेम इश्यू आहे की बाबा खूप वेट करायला लागतो ह्याला हे करण्यासाठी, भेटण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे क्वांटिटी थोडीफार कमी आहे. म्हणजे काहीतरी 20 रुपयामध्ये फक्त 7 का 8 पीसच भेटतात, आणि मंचुरियनची साईज पण एवढीची आहे. एकवेळेस मंचुरियनची साईज थोडीफार मोठी असती तर मी हे करू शकलो असतं, ॲडजस्ट करू शकलो असतं. पण साईज छोटी, एवढेसे मंचुरियन 8 पीसेस तर वरतीच नाही वाटत. तर त्यामुळे मी मंचुरियनचे हे कापले, मार्क्स कापले. तर आता तिसरा आयटमवर येऊ, आपलं शॉर्मा. तर शॉर्मा त्यांच्याकडे 4 व्हेरायटीमध्ये होतं. तर 2 पाववाले व्हेरायटी होते, प्लस त्याच्यानंतर 2 रोटीवाली व्हेरायटी होते. तर 40 आणि एक 50वालं होतं रोटीमध्ये, आणि पावमध्ये पण सेम 40वालं पाववालं, आणि अजून एक पाववालं 50वालं होतं. तर मी हे 50वालं घेतलेलं शॉर्मा. शॉर्मा एक नंबर आहे. आम्ही हा शॉर्मा खूप आधीपासून खातो, म्हणजे 30 रुपये असल्यापासून शॉर्मा खातो हा वाला. याच्यामध्ये जी ग्रीन चटणी टाकतात ते मला वाटत नाही 40 रुपयेवाल्यामध्ये टाकत नाही वाटतं, पण 50वाला जेव्हा घेताल तुम्ही तेव्हा ती ग्रीनवाली चटणी टाकतात. ती ग्रीनवाली चटणी एक नंबर आहे. मिंटवाली चटणी वाटतं, आणि त्याच्यासोबत मेयोनीज आणि शेजवान चटणीचा पण लय चांगला फ्लेवर येतो. आणि आतमध्ये चिकन पण लोडे तर नाही, ठीकठाक आहे लोडे. तर आता तुम्हाला मी ह्याची रेटिंग सांगतो. तर मला मी रेट केलं 8/10. ह्याचे 2 मार्क का कापले, कारण की 50वाल्यामध्येच फक्त ती ग्रीनवाली चटणी भेटते, किंवा त्याच्या अलावा 40वाला तुम्ही घेतलात, किंवा पाववाल्यामध्ये पण ग्रीनवाली चटणी टाकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फिलिंग खूप कमी टाकलेली आहे, तर तोच एक इश्यू आहे. तर आता लास्ट आयटममध्ये येतो गुलाबजामुन. हे गुलाबजामुन इलायचीवाले गुलाबजामुन आहे. तर आता पर पीस 10 रुपये. गुलाबजामुन पहिलंच सांगतो हार्ड आहे, जरा तोडताना लय हे झालं. गुलाबजामुन खूप डिसेंट आहे. म्हणजे एकदम पण असं खूप छान पण नाही बोलू शकत, किंवा एकदम लो पण नाही बोलू शकत, डिसेंट आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा बेटर मी गुलाबजामुन खूप ठिकाणी खाल्लेले आहे. नाशिकला जेव्हा मी गेलेलो, ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही मी, पण मी तिथे कुठलं तरी ह्याचं मी एक गुलाबजामुन खाल्लेला, तो एक नंबर होता. गरम गरम गुलाबजामुन, आणि पटकन आहे ना, जसं खाल्लं तसं ते आतमध्ये पटकन विरघळून गेला तो गुलाबजामुन. आणि तिथे मलाई लस्सी आणि ते सर्व आम्ही खाल्लेलं आयटम, पण त्याचा काही व्हिडिओ नव्हता बनवलेला. पण हा वाला गुलाबजामुन 10 रुपयाच्या हिशोबाने खूप चांगला आहे. आणि आता मी ह्याला रेट करेल 9/10. फक्त मी एक मार्क का कापला, कारण की डिसेंट टेस्ट आहे. म्हणजे
मी असं बघायला गेलं तर ह्याला 9 पण नाही मार्क्स द्यायला पाहिजे, तर काहीतरी 8 किंवा 6 ओके ह्याच्यासाठी. पण मी जाऊन नाही म्हटलं गोड आयटम आहे म्हणून मी जास्तीत जास्त मार्क्स दिले. तर आता मी हे सर्व फिनिश करतो आणि नंतर ब्लॉगला कंटिन्यू करतो. आता फायनली खाऊन पिऊन झालेलं कंप्लीट आणि आपला पहिला फूड ब्लॉग आणि चॅलेंज ब्लॉग सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आणि चॅलेंजमध्ये माझे टोटल खर्च झाले 95 रुपीज. तुम्हाला आता लिस्ट बाजूला देतो, आयटम काय काय होते आणि त्याची प्राइसिंग काय काय होती आणि टोटल किती झाले. तर टोटल मी सांगितलं 95 रुपीज झालेले आहे. 4 आयटमचे तुम्हाला सांगितलं. आणि बाकी सर्व तुम्हाला डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. हा माझा पहिला फूड ब्लॉग होता, तर नक्की याला सपोर्ट करत या व्हिडिओला सपोर्ट चांगल्यापैकी आला तर पुढे आपण असे खूप टाईपचे चॅलेंजेस व्हिडिओ फूड ब्लॉग असे पुढे बनवत जाऊ फ्युचरमध्ये. तर आता सर्वात पहिला हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, त्या नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकरच नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो वॉचिंग. बाय.